नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर येणाऱ्या 18 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे आणि या योगानिमित्त आपल्याकडून अधिक महिन्यामध्ये ज्या काही सेवा करणं शक्य झालं नाही किंवा राहून गेले आहेत, तर अशा वेळेस न घाबरता, न कोणताही विचार करता येणाऱ्या 18 तारखेला त्या सेवा आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. कारण हा जो योग आहे तो अतिशय पवित्र आणि शुभ मानला गेला आहे. तर या योगानिमित्त म्हणजे येणाऱ्या गुरुवारी आपल्याला अधिक महिन्यामध्ये ज्या काही सेवा राहिल्या आहेत तर त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तर बघा, भरपूर जण असे आहेत की त्यांनी संकल्पयुक्त सेवेला सुरुवात केली आहे, पण शेवटी त्यांच्याकडून ती सेवा पूर्ण करणं शक्य झालं नाही किंवा त्यांना अचानकच अडचण आली, तर त्या अडचणीमुळे त्यांची सेवा जी आहे ती राहून गेली आहे. तर अशा वेळेस न घाबरता आणि न कोणताही विचार करता तुम्ही येणाऱ्या गुरुवारी तुमच्या सेवेचं उद्यापन किंवा तुमची सेवा जी अर्धी राहिली आहे तर ते पूर्ण करून घेऊ शकता. आता त्यामध्ये कोणतीही सेवा असो, नामजपाची सेवा असो, त्याचबरोबर तुम्हाला सत्यनारायणाचे जर पूजन असेल तर त्याचं जर उद्यापन किंवा त्याची जी शेवटची सत्यनारायण पूजेची मांडणी असेल तर ते देखील तुम्ही येणाऱ्या गुरुवारी म्हणजे गुरुपुष्यामृत योगानिमित्त करू शकता. तर आता या योगानिमित्त आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, ज्या की आपल्याला अधिक महिन्यामध्ये करणं शक्य झालं नाही किंवा तुम्ही केल्या जरी असतील तरी देखील आपल्याला या योगानिमित्त या सेवा करायच्या आहेत. पण भरपूर जण असे आहेत की या शेवटच्या दिवशी भरपूर जणांकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून सेवा करणं शक्य झालं नाही. अशांनी या गुरुपुष्यामृत योगानिमित्त म्हणजे येणाऱ्या गुरुवारी या मी जे सांगणार आहे तर त्या सेवा तुम्ही आवर्जून कराव्या. बघा, आता अधिक महिन्यामध्ये आपल्याला जी सेवा केलं आहोत तर त्याचं फळ ते अधिक पटीने भेटणार आहे असं आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण अधिक महिन्यामध्ये सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला अधिक भेटत असतं. पण आता येणाऱ्या गुरुवारी जेव्हा आपण सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला भेटणार नाही का? तर असा मनामध्ये विचारच आणायचा नाही. कारण आपण जी सेवा करणार आहोत तर ती शुद्ध मनाने आणि एकदम श्रद्धेने सेवा करायचं, त्याचं फळ आपोआप आपल्याला भेटतं. कोणतीही मनामध्ये वाईट विचार किंवा एखादी म्हणजे मनामध्ये लालच वगैरे ठेवून जर आपण सेवा केली तर ती सेवा अजिबात त्या सेवेचं आपल्याला फळ भेटत नाही असं मानलं जातं. म्हणून मन एकदम स्वच्छ आणि एकदम श्रद्धेने आपल्याला आपल्या मनामध्ये एकदम स्वच्छ मन आणि एकदम श्रद्धा ठेवूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, आता अधिक महिन्यामध्येच केलं तर त्याचं फळ भेटणार आहे आणि एरवी केलं तर भेटणार नाही का? तर असं विचार न करता एकदम सकारात्मक विचार करून आपल्याला या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहेत. तर सेवा अगदी सोप्या आहेत. तुम्ही अजिबात न घाबरता आणि कोणतेही नियम न पाळता आपल्याला या दिवशी या सेवा करायच्या आहेत. तर बघा, या दिवशी दिवसभर आपल्याला सेवा करताना मात्र मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. कारण गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्यातल्या त्यात गुरुवार आहे आणि आपल्या महाराजांचा वार असल्यानंतर भरपूर जण असे देखील आहेत की ते मला प्रश्न विचारतील, म्हणून मी अगोदरच सांगते की मांसाहार जो आहे तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. बाकी कोणतेही नियम पाळायची गरज नाही. या दिवसभरामध्ये जर सेवा करणार आहात तर संकल्पयुक्त सेवा केली तरी अतिउत्तमच. पण जर संकल्प करून जर नसेल करायची तरी देखील तुम्हाला मांसाहार जो आहे तो वर्ज्यच करायचा आहे. बाकी कोणतेही नियम लागू होत नाहीत. तर चला, पहिली जी सेवा आहे ती सांगते. तर बघा, पहिली जी सेवा आहे ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर ती सेवा आहे की या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचं आपल्याला 108 वेळेस पठण करायचं आहे. नाही शक्य तुम्ही 11, 21 किंवा 51 वेळेस केलं तरी चालेल. पण आवर्जून या दिवसभरामध्ये तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, त्याचबरोबर बघा घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी आपल्याला ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे. तर विष्णू गायत्री मंत्र याचं पठण आपल्याला 108 वेळेस करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आणि भगवान विष्णूंची 108 नावे, तर विष्णू अष्टोत्तर नामावली याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंचे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र याचं देखील पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला पण प्रसन्न करून घ्यायचं आहे. म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून श्री सूक्तमचं देखील पठण करायचं आहे. आता 1 वेळेस केलं तरी चालेल, 16 वेळेस केलं तरी चालेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करावी. त्यानंतर बघा, ज्यांना ज्यांना सत्यनारायण पूजन करण्याची इच्छा आहे तर अशांनी या दिवशी सत्यनारायण पूजन देखील करावे. आता सत्यनारायण पूजन कसं करावं? बघा, आता सत्यनारायण पूजन या दिवशीच तुम्ही मांडणी करून या दिवशीच तुम्ही पोथी वगैरे वाचून घ्या, व्यवस्थित अशी पूजा करा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या पूजेची उत्तर पूजा करून घ्यावी किंवा पूजा जी आहे ती उचलावी. अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण पूजन देखील या दिवशी करून घ्यायचं आहे. कारण हा जो दिवस आहे तो अतिशय शुभ दिवस आहे
आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या तर सेवा करायच्याच आहेत, पण या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची, कुलदेवीची देखील सेवा करायची असते. आता बघा, सत्यनारायण पूजन केल्यानंतर पण आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. तर या दिवशी आवर्जून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करावं. आता मी तुम्हाला व्हिडिओ अगोदर म्हणजे शेअर केलाच आहे की सकाळी पण करू शकता का, तर हो, तुम्ही सकाळी देखील व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. तर या गुरुपुष्य योगा निमित्त तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी, त्याचबरोबर नोकरीमध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा संतती प्राप्ती, विवाह जुळून येण्यासाठी, आणखीन बघा, घरामध्ये आर्थिक जी टंचाई आहे तर त्याचं निवारण होण्यासाठी, व्यवसायामध्ये बरकत येण्यासाठी, व्यवसाय जर ठप्प झाला असेल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला विष्णू याग देखील करायचा आहे. या दिवशी विष्णू यागाची देखील सेवा आवर्जून करा. आता घरच्या घरी विष्णू याग कसा करावा हे तुम्हाला सहजच माहिती होऊन गेलं आहे आणि युट्यूबवर भरपूर अशी व्हिडिओ आहेत, ते देखील तुम्ही चेक करून तुम्ही पूर्ण असं डिटेल व्हिडिओ बघून मग घरच्या घरी या दिवशी आवर्जून तुम्ही, जर अधिक महिन्यामध्ये तुमच्याकडून विष्णू यागाची सेवा झाली नसेल तर तुम्ही आवर्जून विष्णू आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विष्णू याग आवर्जून करावा. विष्णू यागाची जी काही सामग्री आहे तर ते तुम्हाला धार्मिक ग्रंथाची किंवा धार्मिक वस्तू ज्या ठिकाणी भेटतात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची सगळी सामग्री भेटून जाते. तर ती सामग्री आणून तुम्हाला घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये विष्णू याग देखील करायचा आहे. तर आवर्जून विष्णू याग या दिवशी तुम्ही करावं, कारण या अधिक महिन्यामध्ये भरपूर जणांनी, आपण सगळ्यांनी विष्णू याग देखील घरच्या घरी केला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या गुरुवारी विष्णू यागाची देखील सेवा करावी, किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलवून जरी विष्णू याग केलं तरी चालेल. पण शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी केलं तरी अतिउत्तम. बाकी काही नाही. तुम्हाला जे काही साहित्य बाजारात भेटतं आहे तर ते तुम्ही आणायचं आहे आणि त्यानंतर ज्या काही सेवा आहेत तर त्या सेवा म्हणून आपल्याला विष्णू याग घरच्या घरी करायचं आहे. एकदम सोपं आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे. गणपती बाप्पांचा देखील अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्या महाराजांची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा देखील या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अभिषेकाची देखील सेवा करायची आहे. गणपती बाप्पाचा अभिषेक करताना अथर्व शीर्षमचं पठण करावं. नाही शक्य तर तुम्ही ओम गण गणपती महा या मंत्राचा जप म्हणून तुम्ही 108 किंवा 1151, 11-21-51 अशा पद्धतीने जरी तुम्ही म्हणून तुम्ही गणपती बाप्पाचा पण अभिषेक करावा किंवा अथर्व शीर्षमचं पठण केलं तर अतिउत्तमच. कारण विनायक चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची देखील सेवा करायची आहे. तसेच भगवान विष्णूंची मूर्ती नसेल किंवा बाळकृष्णाची तर मूर्ती असते सगळ्यांच्या घरात, पण भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि अभिषेक करताना आवर्जून पुरुष सूक्ताचं देखील पठण करायचं आहे. तर एक वेळेस करू शकता, 16 वेळेस केलं तर अतिउत्तमच. पण तुम्हाला मी ज्या काही सेवा सांगत आहे तर त्या सेवा आपल्याकडून अधिक महिन्यामध्ये ज्या घडल्या नाहीत तर त्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. तर पुरुष सूक्ताचं देखील तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे. त्याचबरोबर महाराजांची मूर्तीवर पण आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यावेळेस देखील आपल्याला एक वेळेस अथर्व शीर्षम, दुसरे वेळेस पुरुष सूक्तम, त्यानंतर श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि पवमान सूक्तमचं देखील पठण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना देखील या पद्धतीने सगळ्या काही मंत्राचा आणि स्तोत्राचा उच्चार करून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला कुलदेवीची देखील सेवा करायची आहे. आता कुलदेवीची सेवा कशी करावी, तर या दिवशी तुम्ही नवार्णव मंत्र ओम याम ह्रीम क्लीम चामुंडा विजय या मंत्राचा 108 वेळेस जप करू शकता. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जर श्री दुर्गा सप्तशतीचं जर पठण करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. आवर्जून तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचं देखील पठण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. जर शक्यच नसेल काहीच सेवा करणं तर तुम्ही फक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचं जर पठण केलं तरी अतिउत्तम. या दिवशी आवर्जून तुम्ही या सगळ्या सेवा कराव्यात. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा, कुलदेवीची सेवी, त्याचबरोबर आपल्याला आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे. कारण गुरुपुष्यामृत आहे, पुष्यामृत योग आहे आणि या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करणं शक्य नाही असं म्हणायचंच नाही. कारण या दिवशी आपल्याला 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे देखील पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्राचा अध्याय 14वा आणि 18वाचं याचं देखील पठण करायचं आहे. किंवा जर शक्य असेल, वेळ असेल तर तुम्ही आवर्जून संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं देखील पठण करावं.
त्याचबरोबर बघा, आता 12 फुलवातीची पण सेवा भरपूर जण करत आहेत. गुरुपुष्यामृत योगानिमित्त अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये 12 फुलवातीची सेवा आवर्जून करावी. आता 12 फुलवातीची सेवा कशी करावी हे पण YouTubeला तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही सर्च करा, तुम्हाला सरळ व्हिडिओ भेटतील. तुम्ही ते बघून नंतर तुम्ही ती सेवा करू शकता. ती सेवा देखील तुम्हाला आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये जर तुमच्याकडून 33 दीपदान म्हणजे शेवटच्या दिवशी, अमावास्येच्या दिवशी जे आपल्याला कणकेचे दिवे बनवून 33 दिव्याचं दीपदान करायचं होतं, तर ते देखील तुम्ही आवर्जून या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगानिमित्त तुम्हाला संध्याकाळी 33 दिवे म्हणजे 33 वाती ज्या आहेत, तर त्याचं आपल्याला दीपदान द्यायचं आहे. आता ते कसं द्यावं बघा, कणकेचे दिवे करणं शक्य जर नसेल, तर एक मोठं प्लेट घ्या आणि त्या प्लेटामध्येच आपल्याला तुपाच्या आपल्या ज्या दररोज वाती आहेत, तर त्या वातीचं तुम्हाला दीपदान द्यायचं आहे किंवा आवर्जून फुलवाती जरी लावल्या तुम्ही तरी चालेल. फुलवाती आवर्जून तुम्ही बनवाव्या आणि त्याला तूप लावून तुम्हाला ते देखील प्रज्वलित करायचं आहे. अशा पद्धतीने 33 दीपदान देखील तुम्ही करू शकता. असं नाही की अधिक महिन्यामध्येच करायचं होतं आणि त्यानंतर करायचं नाही म्हणून बसू नका. कारण काही न करण्यापेक्षा केलेलं बरं. कारण बघा, कोणती सेवा होत नाही म्हणून बसण्यापेक्षा काहीतरी करून आपण त्याचं आपल्याला फळ भेटतं आहे का हे पाहायचं असतं. कारण कोणतेही वाईट विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करणं कधीही चांगलं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहेत आणि कोणताही विचार न करता या दिवशी कोणतेही नियम न पाळता आवर्जून तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. फक्त तुम्हाला दिवसभरामध्ये मांसाहार जो आहे ते म्हणजे वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर बघा, या दिवशी गुरुपुष्यामृत योगानिमित्त भरपूर जण खरेदी देखील करतात. तर या दिवशी आवर्जून तुम्ही सोने आणि चांदीची खरेदी करावी. आता सोनं चांदी भरपूर महाग झाला आहे, पण असं म्हणतात की या दिवशी आवर्जून कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वस्तूची खरेदी करावी. यामध्ये तुम्ही सोनं चांदी आहे, त्याचबरोबर एखादी मोठी जर वस्तू घ्यायची असेल म्हणजे गाडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्र वगैरे जर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा एखादी चांदीची लक्ष्मी मातेची, गणपती बाप्पाची जर मूर्ती खरेदी करायची असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता. सकाळी 8:30 नंतर किंवा 8च्या नंतर देखील शुभ मुहूर्तच आहे. 8च्या नंतर 8 ते 11:30 पर्यंत जो आहे तो शुभ मुहूर्त आहे आणि या मुहूर्तामध्ये तुम्ही एखादी मोठी वस्तू जर खरेदी करायची असेल तर ती आवर्जून तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही ज्या अधिक महिन्यामध्ये चांदी म्हणजे जोडवी खरेदी करणं जर राहून गेलं असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता. कारण अधिक महिन्यामध्ये भरपूर जणांकडून ही देखील म्हणजे जोडवी वगैरे खरेदी करायचं आहे तर ते राहून गेलेलं असतं. अशा वेळेस विचार न करता तुम्ही आवर्जून या गुरुपुष्यामृत योगानिमित्त ही खरेदी करावी. तर अशी सगळी सेवा किंवा खरेदी जर करायची असेल तर हा जो योग आहे तो अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग आहे. तर आवर्जून तुम्ही या दिवशी तुमची जी काही खरेदी राहिली आहे आणि ज्या काही अधिक महिन्यामध्ये सेवा राहिल्या आहेत तर त्या पूर्ण कराव्यात. तर अशा पद्धतीने मला तुमच्यासोबत ही माहिती शेअर करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ आणि माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन काही प्रश्न मला विचारायचे असतील तर ते देखील मला कमेंट्समध्ये न काही विचार करता विचारू शकता. आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.